त्यांच्या तिथं जबाब दिलाय. मी थेट सांगितलं, तो गरजे तिथं बोलला, जयाभाऊ ऑपरेशन यशस्वी झाले, पुढचं सुद्धा करतो. पोलिसांचा वापर होता या प्रकरणात, पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांना कुणाच्या आदेशाने वापर केला असं वाटतं? जयकुमार मी पोलिसांना बळाचा वापर पोलिसांनी इथले पोलीस अधीक्षक ह्यांनी केला. जो देवकर जे LCBचे प्रमुख आहेत, गरजे जे इथले आहेत, ही जी पोलीस अधिकाऱ्यांनी जिथं हे केलं, त्यांनी माझं किडनॅप आणि संदीप मांडव्यांचं खऱ्या अर्थानं आमचं किडनॅप केलं. त्यांनी माझं किडनॅप केलं होतं. त्याच्या संदर्भात सगळी प्रक्रिया पूर्ण झाली. मी तसं माझ्या काही जिथं मला मांडतात तिथे हे मांडणार आहे, तशी मी कायदेशीर न्याय मागणार. पाचवडच्या इथं विकास शिंदेला कोणी बोलवून घेतलं, सगळे पुरावे आहेत माझ्याकडे म्हणून हे कोर्टात मी पुरावे दिले म्हणूनच ही ऑर्डर, एवढी गंभीर ऑर्डर निघू शकत नाही. संदीप शिंदेचं म्हणणं घ्या, मग मी प्रश्नाची उत्तर कुठे करणार आहे. कधी 100% गुन्हे दाखल करणार. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा फोन होता. आम्हाला तिची नंतर कल्पना आली, फोनवरनं बोलताना आलं, आणि ह्याचं षडयंत्र या सगळ्याचा सूत्रधार ते स्वतःच आहे. भाऊनी पण आपल्याला सांगितलं की दुसरं तिसरं कोण नाही, ह्याचं सर्व सूत्रधार ते स्वतःच आहे. आम्हाला पूर्ण कल्पना आहे की मान मतदारसंघातनं अनिल देसाई निवडून आलेत आणि त्यांच्या आमच्या खटाव मतदारसंघातनं मी निवडून आलेलो. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात दोघं निवडून आलोय, म्हणून हा खोटा आरोप आमच्यावर घेऊन आमच्या दोघांच्यावर गुन्हा दाखल करायचं नियोजन केलं त्यांनी. आताही आम्हाला शंका इथनं पुढे सुद्धा आमच्या जीवितास पण धोका आहे. पोलिसांना पण आम्ही या निमित्ताने निवेदन देणार आहे, कलेक्टरला निवेदन देणार आहे की इथनं पुढे सुद्धा आमच्या वेगवेगळे अजूनही गुन्हे दाखल होते. कालची परिस्थिती अशी होती की ते इलेक्शन हे कोणाच्या अधिपत्याखाली झालं? सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली झालं. 100 मीटरच्या आत एकदा गेल्यावर माझ्या संरक्षणाची जबाबदारी साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची होती. सातारा जिल्हाधिकाऱ्यांची होती. उद्या किंवा परवा सकाळी भेटून मी त्यांना निवेदन देणार आहे. मला तिथून पोलिसांनी किंवा ज्या गुंडांनी किडनॅप केले ते CCTV त्यांच्याकडे उपलब्ध आहे. सगळं तिथलं वरचं सेट कर मला माहिती आहे. मी जिल्हा परिषद सभागृहात काम केलं. तिथं CCTV फुटेज आहे, बाहेर मीडियाकडे फुटेज आहे. या फुटेजच्या माध्यमातून ज्या ज्या लोकांनी आम्हाला उचलून नेले त्यांच्यावरती लोकशाहीचं हत्या केली, खून केला आणि लोकांना किडनॅप केलं. म्हणून कलेक्टर साहेबांनी सोमोटो, जसं सोमोटो या माझ्या एका न्यायाधीश साहेबांना ज्यावेळी माझी मी जबाब दिला तर स्वतः त्यांना वाटलं की यांना कारणाला नोटीस काढली पाहिजे. तर जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा माझी या निमित्ताने विनंती की त्यांनी स्वतः पुढे येऊन त्यांच्या मतदाराचं आपण झालं. स्टेशन ऑफिसर जो आहे देवकर, अरुण देवकर, या अरुण देवकरला कोर्टाने या सगळ्या प्रकरणाचं तुम्ही बेकायदेशीर केलंय. तिथलं वेळेवर आम्ही होतो दोघं कोर्टात. ते पाहिल्यावरती म्हणजे ही नोटीस आल्यावरती आणि त्याच्यावरती काय उत्तर देतात त्याच्यावर आम्ही पण आमच्या पद्धतीने पुढे जाणार.